हॅलो डिअर स्टुडंट्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय एम योगिता पाटील फ्रॉम PSGP मंडल ज्युनियर कॉलेज लोणखेडा. So students, today we are going to learn first part of the fourth section named History of Novel. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथ्या सेक्शनमधील पहिला भाग बघणार आहोत. हिस्ट्री ऑफ नॉवेल, कादंबरीचा इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीमध्ये हिस्ट्री ऑफ नॉवेल, नाटकाचा इतिहास, ड्रामाचा इतिहास आपण अभ्यासला. आता 12वीमध्ये आपल्याला हिस्ट्री ऑफ नॉवेल अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर आपल्यासमोर पुस्तक ठेवा हा व्हिडिओ ऐकत असताना. तसेच वही आणि पेन आपल्यासोबत ठेवा की ज्यामुळे तुम्हाला मी जे काही शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहिता येतील. So now let's start. 4.1 History of Novel. Page number 173. Page number 173. The 18th century has gifted English literature to entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. Traces, मागोवा किंवा टच. In the ancient classical heritage वारसा, classical शास्त्रीय. The 18th century has gifted, 18व्या शतकाने इंग्लिश लिटरेचर, इंग्लिश साहित्याला काही देणं दिलं. ते आहे टू एंटायरली न्यू फॉर्म्स, दोन अगदी पूर्णपणे नवीन फॉर्म इंग्रजी साहित्याला दिले की ज्यांचा मागोवा, ट्रेस म्हणजे मागोवा किंवा अगदी स्पर्श देखील नाही. कशाला? द एन्शियंट क्लासिकल हेरिटेज, की प्राचीन वारशाला त्याचा मागोवा देखील नाही. वन ऑफ दोज वॉज द पिरियोडिकल एसे अँड द अदर वॉज नॉवेल. त्याच्यापैकी एक आहे पिरियोडिकल एसे, नियतकालिक, अँड द अदर वॉज नॉवेल, कादंबरी. बोथ ऑफ दीज फॉर्म्स, इस्पेशली novel, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plane, and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. तर या हे जे काही दोघं फॉर्म आहेत जे इंग्रजी साहित्याला 18व्या शतकाने दिले, इस्पेशली नॉवेल, विशेषतः नॉवेल किंवा कादंबरी. कॉट द स्पिरिट ऑफ द 18th century ॲज द एज ऑफ इंटेलेक्च्युअल. तर 18वे शतक हे एज ऑफ इंटेलेक्च्युअल म्हणजेच बौद्धिक, सेंटिमेंटल, इमोशनल किंवा भावनिक, अँड रिअलिस्टिक आणि वास्तवता असलेलं हे युग जे काही आहे त्याचं लक्ष वेधून घेतलं. अँड ट्राय टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स, आणि इन्स्ट्रक्ट म्हणजे सूचना देणे, तर त्याचप्रमाणे वाचकांना काही सूचना देण्याचा देखील प्रयत्न केला. विच वूड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. विच वूड हेल्प देम, की ज्याने त्यांना मदत केली. कशासाठी? टू मोर पर्पजफुल हेतुपूर्ण, अँड व्हर्च्युअस म्हणजेच सद्गुणी किंवा सदाचारी जीवन जगण्यासाठी मदत त्यांना झाली. सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन म्हणजे काय? उगम. सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोविंग ग्रॅज्युअली. तर त्याच्या उगमापासून, नॉवेलच्या उगमापासून किंवा सुरुवातीपासून हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी, नॉवेलने प्रसिद्धी मिळवली. अँड ग्रोविंग ग्रॅज्युअली, आणि त्याच्यात अजून वाढ होतच राहिली. Today, it is recognized as the most dominant literary genre. Dominant प्रबळ लिटररी जेनर म्हणजे काय? शैली किंवा प्रकार. तर आज नॉवेल किंवा कादंबरी हा एक प्रबळ साहित्य प्रकार किंवा शैली म्हणून ओळखला जातो. Now, next passage. A novel is a relatively long narrative fiction. A novel is a relatively long narrative fiction, म्हणजेच लॉंग नॅरेटिव्ह, दीर्घ कथा, which describes intimate human experiences normally in a prose form. Which describes intimate जिव्हाळ्याचा, ह्युमन तर जिव्हाळ्याचा मानवी अनुभव, ज्यामध्ये प्रोज फॉर्म म्हणजे गद्य
रूपामध्ये त्या ठिकाणी वर्णन केलेले असतात. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉव्हेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नॉव्हेला मिनिंग न्यू. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉव्हेल, तर हा जो काही इंग्लिश वर्ड किंवा शब्द आहे नॉव्हेल, हा इटालियन वर्ड किंवा इटालियन शब्द नॉव्हेला कडून घेतलेला आहे किंवा त्याच्या वरून हा घेण्यात आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो मिनिंग न्यू म्हणजेच नवीन. अ नॉव्हेल नॅरेट्स अ स्टोरी एम्बेलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स. अ नॉव्हेल नॅरेट्स अ स्टोरी एम्बेलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम. नॉव्हेलमध्ये एम्बेलिशिंग म्हणजेच काय, सुशोभित करणे. तर या अशा ज्या काही स्टोरी आहे त्यांना अजून ते सुशोभित करते विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, की ज्याच्यामध्ये अजून टाईम यांचं अजून वर्णन किंवा डिटेल दिलेली असते. टाईम, वेळ, प्लेस, स्थळ, नेचर, निसर्ग, पीपल अँड देअर माइंड्स अँड देअर गेस्चर्स. त्याचप्रमाणे त्यांची मनं, त्यांची थिंकिंग, विचार, देअर गेस्चर्स, हातवारे अँड ॲक्टिव्हिटीज. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. तर त्या नॉव्हेलमधून आपल्याला त्यावेळेचा किंवा त्या काळामधील जो काही समाज आहे त्याचं एक चित्र किंवा पिक्चर ते उभं करतं आपल्या डोळ्यासमोर. नॉव्हेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. ड्रामा आणि पोएट्री, नाटक आणि कवितेपेक्षा नॉव्हेलमधून आपल्याला समजून घेणं, अंडरस्टँड इझियर टू अंडरस्टँड, की लाईफ किंवा जीवन समजून घेणं अधिक सोपं होतं. इन मॉडर्न एरा novel has adopted literary prose. Now next paragraph. The novel as a literary genre has history of about 2000 years. The novel as a literary genre has a history of about 2000 years. एक लिटररी जेनर किंवा एक साहित्य प्रकार किंवा एक शैली म्हणून नॉव्हेलला जवळजवळ 2000 वर्षांचा इतिहास आहे. अमॉंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉव्हेल, अ कलेक्शन ऑफ टेल्स known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. Among the early precursors म्हणजेच पूर्वीचे जे काही नॉव्हेल आहे, अ कलेक्शन ऑफ टेल्स की ज्याच्यामध्ये गोष्टींचे कलेक्शन किंवा संग्रह, नोन ॲज ग्रीक रोमान्सेस आणि जो ग्रीक रोमान्सेस म्हणून ओळखला जातो, दे आर डेटिंग फ्रॉम दी 2nd to 6th century की जे 2ऱ्या ते 6व्या शतकापर्यंत त्या ठिकाणी उंचावर पोचले. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing for the next 1000 years. This imaginative म्हणजे काल्पनिक, delightful आनंददायक. तर ह्या ज्या काही काल्पनिक आणि आनंददायक स्टोरीज आहेत किंवा गोष्टी आहेत, कशावर आधारित आहे? ऑफ आयडियल लव, आदर्श प्रेम, अँड मार्वलस ॲडव्हेंचरस, विस्मयकारक असं साहस, प्रोफाऊंडली ॲफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 years. तर याचा जो काही ॲफेक्ट किंवा परिणाम, प्रोफाऊंडली म्हणजे गंभीरपणे त्याचा परिणाम कशावर झाला? द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 years. क्रिएटिव्ह म्हणजे निर्मितीक्षम किंवा सर्जनशील. तर पुढील जे काही निर्मितीक्षम किंवा सर्जनशील अजून जे काही लिखाण आहे, पुढच्या हजारो वर्षांच्या त्या लिखाणावर त्याचा परिणाम झाला. दो नॉव्हेल इन द मॉडर्न एरा युजली मेक्स यूज ऑफ अ लिटररी प्रोज, द अर्लियर थ्रेड्स ऑफ द जेनर कॅन बी फाउंड इन वर्जिल्स इकोलॉग्स or Malory's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. Though novel in the modern era usually makes use of a literary prose. जरी या मॉडर्न एरामध्ये किंवा आधुनिक युगामध्ये लिटररी प्रोज किंवा गद्य
गद्य रूपामध्ये जरी तो लिहिला जात असेल तरी त्याचे जे काही थ्रेड्स आहेत किंवा पाळेमुळे किंवा जे काही धागे आहेत ते आपल्याला कुठं सापडतात, कॅन बी फाउंड इन व्हर्जिल्स इकॉलॉग्स ऑर मॅलरीज मॉर्डी ऑर्थर. हे जे काही पोएट्स आहेत किंवा कवी आहेत त्यांच्या या कवितांमध्ये देखील आपल्याला त्याचे पाळेमुळे आढळून येतात. ऑर जॉफरी चॉसर्स दे कॅन्टरब्युरी टेल्स. Look at the next paragraph. Murasaki Shikibu's Tale of Genji 10 has been described as the world's first novel. 1010 किंवा 1010 मध्ये लिहिला गेलेला मुरासाकी शिकिबुस यांचा टेल ऑफ गेंजी हा त्या ठिकाणी जगातील पहिला नॉवेल म्हणून ओळखला जातो किंवा त्याचं वर्णन केलं जातं. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेट टू बिगिन विथ डॉन क्विक्झोट बाय स्पॅनिश रायटर म्युझेल डी सर्वेंट्स which was published in 2 parts between 1605 and 1615. The European novel is often said to begin with. तर युरोपियन नॉवेल जी काही आहे रिटन बाय स्पॅनिश रायटर मिझेल डी सर्वेंटेस यांनी जी काही लिहिली ती पण 2 भागांमध्ये पब्लिश करण्यात आली, प्रकाशित करण्यात आली 1605 ते 1615च्या दरम्यान. In the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. In the 18th century, the appearance of newspaper and magazines वर्तमानपत्र आणि मासिक यांच्यामुळे किंवा यांच्या आगमनाने 18व्या शतकामध्ये त्या ठिकाणी खूप रीडर्स म्हणजे वाचकांना त्याने अट्रॅक्ट केलं, आकर्षित केलं. फ्रॉम दी मिडल क्लास म्हणजे मध्यमवर्गीय लोकांमध्ये म्हणजे वाचनाचं त्या ठिकाणी आकर्षण त्यांना झालं. These new readers had little interest in romances and tragedies. Tragedies शोकांतिका. तर हे जे काही नवीन वाचक होते यांना जे काही काल्पनिक कथा आहेत किंवा शोकांतिका आहे यांच्यामध्ये त्यांना कमी इंटरेस्ट होता वाचनाचा किंवा कमी आवड होती. विच वेर ॲप्रिशिएटेड बाय दी अप्पर क्लास, की ज्याचं त्या ठिकाणी आवड किंवा ज्यांना अप्पर क्लास म्हणजे उच्चवर्गीय किंवा उच्चवर्णीय लोकांना जसं आकर्षण होतं रोमान्सेस आणि ट्रॅजेडीज त्याचं कमी आवड या लोकांमध्ये होती. कुणामध्ये? मिडल क्लास किंवा मध्यमवर्गीय लोकांमध्ये. Thus, need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. The 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. Realism म्हणजेच वास्तववाद. Enthusiasm means उत्साह, पॅशन आवड. द 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज बाय द स्पिरिट ऑफ. तर 18व्या शतकातील हे जे काही लिटरेचर आहे किंवा साहित्य आहे त्याचे काही वैशिष्ट्य जे काय आहेत ते आहेत रिअलिझम वास्तववाद अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स. त्यानंतर डिनायल म्हणजेच काय? नकार. त्याचप्रमाणे काल्पनिक वैशिष्ट्यांना किंवा काल्पनिक गोष्टींना नकार. ते आहेत कोणते आहेत ते फीचर्स? इंथुझियाझम उत्साह, पॅशन आवड अँड इमॅजिनेशन म्हणजेच कल्पना. द फोरग्राऊंड फॉर द नॉवेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दीज फॅक्टर्स. फोरग्राऊंड म्हणजे अग्रभूमी. तर नॉवेलची किंवा कादंबरीची जी काही अग्रभूमी आहे ती या सगळ्या फॅक्टर्सने प्रिपेअर झाली होती. After 1740, novel originated as the literary form in England. After 1740, 1740 नंतर
नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. तर इंग्लंडमध्ये 1740 नंतर नॉव्हेलचा उगम झाला, एक लिटररी फॉर्म किंवा एक साहित्याचा प्रकार म्हणून. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स. ट्रेड व्यापार, कॉमर्स वाणिज्य, अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास. वाणिज्य व्यापार त्याचबरोबर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन औद्योगिक क्रांती यामुळे मिडल क्लास किंवा मध्यमवर्गीय लोकांमध्ये त्या ठिकाणी थोडी प्रगती झाली किंवा ते त्यांच्यामध्ये राईज म्हणजे उच्च पदावर गेलेले. अ क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज टू ऑक्युपाय ॲन एलिट स्टेटस. एलिट म्हणजे उच्च, स्टेटस दर्जा. द क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय ॲन एलिट स्टेटस. तर त्यांचा जो काही दर्जा होता तो उच्च झाला. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल depicted in the novels appealed to the newly educated class and was regarded by them as respectable reading material. The realistic picture of everyday life. रिअलिस्टिक पिक्चर म्हणजे वास्तव चित्र, दैनंदिन जीवनाचं वास्तव चित्र. अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल आणि सामान्य लोकांच्या समस्या या डेपिक्टेड म्हणजे चित्रित करण्यात आल्या. कशामध्ये? इन दी नॉवेल्स. appealed to the newly educated class and was regarded by them as respectable reading material. तर ही जी काही खूप मोठं सामग्री वाचनाची होती त्याच्यामध्ये त्या सामान्य लोकांचे प्रॉब्लेम्स, समस्या आणि वास्तवचित्र दैनंदिन जीवनाचं हे चित्रित करण्यात आलं होतं. नाव टर्न ओव्हर युअर पेज. लुक ॲट द पेज नंबर 174. पेज नंबर 174 बघा. Thus, novel as a form appears to have been designed for both to voice the aspirations of the middle and lower classes and meet their longings. The novel as a form appears to have been designed for both to voice the aspirations, आकांक्षा, इच्छा कुणाच्या? मिडल अँड लोअर क्लासेस अँड मीट देअर लॉंगिंग्स. तर मध्यमवर्गीय आणि जे काही लोअर क्लासेस किंवा वर्कर वगैरे आहेत तर त्यांचे जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी किंवा त्या चित्रित करण्यासाठी नॉवेलचा त्या ठिकाणी उपयोग झाला. द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड अ टाईम टू दी educated middle class for reading and discussions about the books. The spread of machines. यांत्रिकीकरणामुळे मध्यमवर्गीय जे काही एज्युकेटेड सुशिक्षित लोक होते त्यांना वाचनासाठी वेळ मिळाला. त्याचप्रमाणे डिस्कशन्स अबाउट दी बुक्स, त्याचप्रमाणे त्याच्यावरती चर्चा देखील करायला त्यांना वेळ मिळू लागला. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. फेडिंग म्हणजेच अदृश्य किंवा लुप्त होणे. तर ड्रामा, नाटक आणि कविता हे जे काही दोन साहित्य प्रकार आहेत तर ते जवळजवळ तेव्हा लुप्त झाले होते. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड सम न्यू फीचर्स वेअर ॲडेड टू दी फॉर्म. आणि नॉवेलमध्ये या दोघांचं कॉम्बिनेशन होतं, त्यांचं काही वैशिष्ट्य होते, त्याचबरोबर अजून काही न्यू फीचर्स किंवा नवीन वैशिष्ट्ये त्याच्यात टाकण्यात आले. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century and onwards to encompass the social, political and cultural happenings and scientific progress. It was the prominent form in the 18th century. prominent प्रमुख की हाच एक प्रमुख फॉर्म किंवा प्रकार आहे 18व्या शतकामध्ये होता. अँड ऑनवर्ड्स आणि पुढे देखील. टू एनकम्पास म्हणजेच घडवून आणणे काय? द सोशल, सामाजिक, पॉलिटिकल, राजकीय अँड कल्चरल, सांस्कृतिक हॅपनिंग्स म्हणजेच घडामोडी अँड सायंटिफिक प्रोग्रेस घडवून आणणारा हा एकमेव प्रकार होता. तर उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.